नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 27 एप्रिल 2021 चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शन मधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. यूपीएससी प्रिलिम्स 2021 जी आहे त्याच्याकरता स्पॉटलाइट बुस्टर ही जी सिरीज आहे ती आपण सुरू केलेली आहे आणि 2021 ची जी काही प्रिलिम्स असणार आहे या प्रिलिम्स मध्ये तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा होईल. सो बेसिकली फॉलो करा यूपीएससी बुस्टरची जी सिरीज आहे तिला. आणि येत्या काळामध्ये आता मॅपची सिरीज तिच्यामध्ये सुरू झालेली आहे बघा, कालपासून ज्यांनी बघितलं असेल. आजची जी पहिली न्यूज आहे ती 93व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा संबंधीची आहे. 93वा जो ऑस्कर पुरस्कार सोहळा झालेला आहे तो युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर लॉस एंजलिस इथं झालेला आहे बघा. आणि एकंदरीतच हा जो पुरस्कार सोहळा आहे या पुरस्कार सोहळ्याची वाट बरेच दिवस लोक बघत होते. करोनामुळे 1.5 महिना जवळपास हा पोस्टपोन झाला होता. याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा जो पुरस्कार आहे तो नोमॅड लँड या चित्रपटाला मिळालेला आहे. नोमॅड लँड नावाचा चित्रपट जो आहे तो बऱ्याच दिवसापासून चर्चेत होता. त्याला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत, तेही आपण बघितले होते. आता नोमॅड लँड हा चित्रपट जो आहे तो दिग्दर्शित केलेला आहे क्लोई जावो यांनी. 39 वर्षीय कोरियन अमेरिकी दिग्दर्शिका आहे बघा. आणि याची जी निर्मिती केलेली आहे ती फ्रान्सिस मॅकडॉर्मंड यांनी केलेली आहे. आता खरं तर तुम्हाला दिग्दर्शक लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्याचं रिझन पण आहे. आता खरं तर हा जो काही चित्रपट आहे हा जेसिका ब्रुडर यांच्या एका कादंबरीवर किंवा पुस्तकावर आधारित आहे. नोमॅड लँड सर्व्हायव्हिंग अमेरिका इन द 21st सेंचुरी असं हे पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. या पुस्तकाची नेमकी थीम काय आहे तर थीम ही आहे की 2008 ते 2010 हा जो काळ आहे की ज्याच्यामध्ये अमेरिकेत मंदी आली होती. त्याच्यामुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, घरदार लोकांना सोडावी लागली होती. लोकांना आपल्या शहरापासून विस्थापित व्हावं लागलं होतं, स्थलांतरित व्हावं लागलं होतं. आणि त्या काळातल्या ज्या काही विस्थापितांच्या कहाण्या आहेत किंवा त्यांच्या स्टोऱ्या आहेत त्या सगळ्या जेसिका ब्रुडर यांनी काय केल्या होत्या, एकत्रित केल्या होत्या. जेसिका ब्रुडर या पत्रकार आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांनी तो निर्णय घेतला की आपण येत्या काळामध्ये या गोष्टी खूप प्रॉपरली वर्क करणं अपेक्षित आहे. आता हा सगळा जो मुद्दा आहे याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट ही येते, ऑस्कर मधले जे काही पुरस्कार मिळणारे चित्रपट आहेत त्या चित्रपटांमध्ये अशा पद्धतीच्या स्टोऱ्या असणारे चित्रपट गेल्या काही वर्षामध्ये समोर येत आहेत की ज्याच्यामध्ये जे काही नकारात्मकता आणि त्या गोष्टी आहेत, बेरोजगारी असेल किंवा वंशवाद असेल वगैरे वगैरे, है ना. 12 इयर्स स्लेव्हची आपण स्टोरी बघितलेली आहे. सो बेसिकली ह्या गोष्टी थोड्या पुढे येतात ऑस्करच्या बाबतीमध्ये. आणि जी काही डार्क साइड आहे आपल्या सोसायटीची ती पण त्यांनी खूप प्रॉपरली तिथं दिलेली आहे. आता या चित्रपटाला आधी गोल्डन ग्लोब, त्याच्यानंतर क्रिटिक चॉईस अवॉर्ड मिळालेला आहे, त्याच्यानंतर बॅफ्टा अवॉर्ड मिळालेला आहे, इंडिपेंडंट स्पिरिट अवॉर्ड मिळालेला आहे. आता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा जो पुरस्कार आहे तो क्लोई जावो यांना मिळालेला आहे नोमॅड लँड चित्रपटासाठी. आता क्लोई जावो या ज्या आहेत की सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यांना मिळाला. तर आता क्लोई जावो कॅथरीन बिग्लोज यांच्या नंतरच्या ऑस्कर मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला दिग्दर्शिका ठरलेल्या आहेत. एमसीक्यू करता हा मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे, उद्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट की पहिल्यांदाच अश्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय महिलेला सर्वोच्च सन्मान मिळाला. सो दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. महिला म्हणून दुसऱ्यांदा एका महिला दिग्दर्शिकेला पुरस्कार मिळतोय, तर अश्वेतवर्णीय महिलेला पहिल्यांदा ऑस्कर दिग्दर्शिकेचा अवॉर्ड मिळतोय. सर दोन्ही मुद्दे जे आहेत ते एमसीक्यू करता खूप खूप महत्वाचे आहेत. आता पुढचा जो मुद्दा आहे की मग कॅथरीन बिग्लोज यांना पहिल्यांदाच एक महिला म्हणून दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तर त्यांचा जो चित्रपट होता त्या चित्रपटाचं नाव होतं हर्ट लॉकर. हर्ट लॉकर नावाचा चित्रपट होता. हा दहशतवादावर आधारित चित्रपट होता आणि याच्या दिग्दर्शनासाठी कॅथरीन बिग्लोज यांना पुरस्कार मिळाला होता. तर तेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो फ्रान्सिस मॅकडॉर्मंड यांना नोमॅड लँड साठी मिळालेला आहे. सर्वोत्तम अभिनेता जो आहे त्याचा पुरस्कार सर अँथनी हॉपकिन्स फादर या चित्रपटासाठी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट संकलन आणि ध्वनिमुद्रणाचा जो पुरस्कार आहे तो साऊंड ऑफ मेटल या चित्रपटाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेताचा पुरस्कार डॅनियल कालुया जुडास अँड द ब्लॅक महिसा या चित्रपटासाठी. तर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री जी आहे तर त्याचा जो चित्रपट आहे तो चित्रपट जो पुरस्कार मिळालेला आहे सहाय्यक अभिनेत्रीचा तर तो मिळालेला आहे बेसिक जे आहे की
यांग यू जुंग मिनारी नावाच्या चित्रपटासाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा चित्रपट पुरस्कार. पटकथेचा पुरस्कार जो आहे तो प्रॉमिसिंग यंग वुमन नावाच्या चित्रपटाला आहे. सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट जो आहे तो अनदर राऊंड डेन्मार्कचा चित्रपट आहे बघा, त्याला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटाचा जर तुम्ही पुरस्कार बघितला तर सोल नावाच्या चित्रपटाला मिळालेला आहे. तरी पण हिच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं काय आहे तर तुम्हाला सर्वोत्तम अभिनेता अभिनेत्री म्हणजे बघा, एकंदरीतच आपल्याला प्रश्न विचारला तर इथं विचारला जाऊ शकतो, सर्वोत्तम चित्रपट विचारला जाऊ शकतो आणि क्लोई जाऊ हिच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण महिलांच्या बाबतीमध्ये दुसरी महिला दिग्दर्शिका ऑस्कर मिळवणारी आणि अश्वेतवर्णीय पहिली महिला. सो हे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते विचारले जाऊ शकतात उद्या. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय की एकंदरच युजीसी जे आहे तर युजीसीने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे बघा. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना महिला सशक्तीकरणाचे धडे द्यावेत असं आता युजीसीने स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर युपीएससी मेन्सला सुद्धा जेंडर इक्वॅलिटी म्हणजे की लैंगिक समानता हा जो मुद्दा आहे की तिच्यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. सावित्रीबाई फुलेंचं कार्य विचारलं होतं. तो लैंगिक समानतेचा मुद्दा ऑलरेडी युपीएससीने घेतला होता. आता याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की तुम्हाला उद्या जेंडर इक्वॅलिटीवर किंवा एकंदरीतच स्त्रीवाद, फेमिनिझम याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो लैंगिक समानता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये एक दुसरी महत्वाची बाब जी आहे की महिला सशक्तीकरण आणि महिलांचा सन्मान राखणाऱ्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करणे. आता याच्यावर एमपीएससी मेन्स मध्ये एकदा प्रश्न विचारून झालेला आहे. एमपीएससी मेन्सचा जर तुम्ही पेपर बघितला तर एमपीएससी मेन्स मध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न दिसेल आणि तो प्रश्न जो आहे तर तो वुमन्स डिग्निटी जो आहे तो कशात आहे तर ते आर्टिकल 51A मध्ये तुम्हाला सापडतो बघा. हा, जे काही फंडामेंटल ड्युटीज आहेत त्याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. सो एकंदरीतच महिला सशक्तीकरण असेल किंवा जेंडर इक्वॅलिटी असेल त्याच्यावर जे काही मुद्दे आहेत तर ते तुमचे परफेक्ट पाहिजेत. संविधानामध्ये महिलांसंबंधी कुठल्या कुठल्या तरतुदी आहे याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तीही एक फार महत्वाची बाब आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे ना की युजीसीनी ज्या वेळेस सांगितलेलं आहे महाविद्यालयांना तर याच्या आधी पण काही विद्यापीठ आहेत, महाविद्यालय आहेत की ज्यांनी असे अभ्यासक्रम राबवलेले आहेत किंवा त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आजही महिलांसंबंधीचे मुद्दे आहेत. परंतु आता याच्यात महत्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे काय की एकंदरीतच युजीसी ज्या वेळेस असं काहीतरी सांगते तर ते बंधनकारक असणार आहे. म्हणजे इथून पुढे या सर्व विद्यापीठांना हे आता बंधन असेल किंवा महाविद्यालयांना की त्यांनी है ना महिलांसंबंधीचा जो काही अभ्यासक्रम आहे तर तो राबवणं अपेक्षित आहे. सो हे सगळं यांच्यावर बंधनकारक आहे. कुठलीही गोष्ट जी आहे ती आता यांना टाळता येणार नाही. अभ्यासक्रमात कुठल्या महत्वाच्या बाबी पाहिजेत तर महिलांचं सशक्तीकरण आणि महिलांचा सन्मान या ज्या दोन गोष्टी आहेत हे विषयांशी जोडणं तुम्हाला अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना महिलांविषयी विविध विषय जे आहेत त्याचं शिक्षण दिलं जाणं अपेक्षित आहे. देश आणि विदेशामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची माहिती याच्यात देणं अपेक्षित आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा विषयांचा समावेश केलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचं लेक्चर आपल्या याच्यावर आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 याचं लेक्चर जे आहे ते तुम्ही बघा आणि एकंदरीतच ते महत्वाचं आहे बघा. येत्या काळामध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता युजीसीने आदेश दिलेला आहे त्याच्यामुळे शैक्षणिक संस्थांना महिलांविषयीच्या अभ्यासक्रमाचं शिक्षण बंधनकारक असणार आहे. तर तो एक फार महत्वाचा मुद्दा इथं आहे. त्याच्यानंतर न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निकाल आहे बघा. मुंबई उच्च न्यायालय. मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निकाल दिलेला आहे की व्हॉट्सअपचा जो ग्रुप ऍडमिन आहे तो इतर सदस्यांच्या पोस्टसाठी जबाबदार नसणार आहे. आतापर्यंत अशा कितीतरी गोष्टी झालेल्या आहेत की व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो ऍडमिनसाठी खूप खूप दिलासादायक आहे. कारण आतापर्यंतच्या कितीतरी केसेसमध्ये कुणीतरी सदस्यांनी काहीतरी पोस्ट टाकली, आक्षेपार्ह पोस्ट टाकली आणि त्याच्यासाठी शिक्षा जी झालेली आहे ती ऍडमिनला झालेली आहे. मग आता व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्याच्यावर एखाद्या सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकली तर त्यासाठी ऍडमिन जबाबदार असू शकत नाही, हे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सदस्याने जर वादग्रस्त पोस्ट ऍडमिनशी संगनमत करून टाकली नसेल, कंडिशन अप्लाय बघा इथं स्टार मार्क आहे, कधी असं होणार की ऍडमिन जबाबदार नसेल जर सदस्याने टाकलेली पोस्ट ही ऍडमिनशी संबंधित नाही हे स्पष्ट होतंय तर त्या केसमध्ये हा मुद्दा फार क्लिअर असणार आहे की या ऍडमिनला जबाबदार धरता येणार नाही. सो मुंबई उच्च न्यायालयाचा हा खूप महत्वाचा निर्णय आहे तर तो एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे आपली ती न्यूज जी आहे तर ती एकंदरच भारताचा एक क्रमांक आहे, एक निर्देशांक आलेला आहे कॅडलर गुड गव्हर्नमेंट इंडेक्स. ओके, सो कॅडलर गुड गव्हर्नमेंट इंडेक्स जो आहे CGGG याच्यामध्ये भारताचा 104 देशांमध्ये 49वा क्रमांक आहे.
पहिल्या क्रमांकाचा देश जो आहे याच्यामध्ये तो फिनलँड आहे बघा. पहिल्या क्रमांकावरील देश जो आहे तो फिनलँड आहे. आता याचे 7 निकष आहे. कुठल्या बेसिसवर यांनी गुड गव्हर्नमेंट ठरवलं? तर एक, नेतृत्व आणि दूरदर्शीपणा, म्हणजे तुमच्या देशाचं नेतृत्व कसं आहे, राजकीय पुढारी कसे आहेत, सत्तेतली लोक, कायदे आणि धोरणं, त्या देशातले लॉ आणि पॉलिसीज कशा आहेत, संस्था कशा आहेत, त्या स्ट्रॉंग आहे का फ्लेक्झिबल आहेत, कुणाच्याही दबावाला जुमानतात. अर्थव्यवस्था तुमची कशी आहे, ती आशावादी अर्थव्यवस्था आहे का, आकर्षक मार्केट तुमचं आहे का, इन्व्हेस्टमेंट येते का तिच्यामध्ये. जागतिक प्रभावाचा विचार केला तर जागतिक प्रभाव नावाची जी गोष्ट आहे, ती तुमच्या देशाचा जागतिक प्रभाव कसा आहे, तुमच्या सरकारचा प्रभाव कसा आहे, नागरिकांमध्ये सहकार्याची भावना आहे का. सो एकंदरीतच हे 7 मुद्दे होते आणि या 7 मुद्द्यांच्या आधारे ही हा जो निर्देशांक आहे, की कॅडलर गुड गव्हर्नमेंट इंडेक्स, तर तो काढला जातो आणि भारताचा क्रमांक 49वा आहे बघा 104 देशांमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट जी न्यूज आहे आपली, तर ती बघा, पी चिदंबरम यांचं एक आर्टिकल आलेलं आहे. तर त्या आर्टिकल मधले काही महत्वाचे मुद्दे आपण घेतले, की राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 4 जे आहे 2015 आणि 16 मध्ये आलं होतं. याच्यामधले जर तुम्ही अहवालातले जे मुद्दे बघितले, तर ते मुद्दे काय आहेत, की रक्तक्षय अॅनेमियाचं प्रमाण किती होतं, 58.6% मुलं जी होती ही अॅनेमियामुळे जी आहे त्रस्त होती. वाढ खुंटण्याचं प्रमाण जर बघितलं तर 38.4% होतं मुलांमध्ये आणि पुरुषता जर बघितली तर 21% मुलांमध्ये होती. हे 2015-16 मधलं होतं. त्याच्यानंतर 2019-20 हा आकडा आपल्या समोर येतो, की 2019-20 मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 ची सुरुवात झाली. परंतु करोनामुळे ही जी पाहणी होती ही काही पूर्ण होऊ शकलेली नाही. 22 राज्य जे आहेत, त्या 22 राज्यांनी जी माहिती आपल्या समोर ठेवलेली आहे, त्याच्यानुसार काय आपल्याला दिसतं, 22 पैकी 18 राज्यात रक्तक्षय वाढलेला आहे. अॅनिमिया 18 राज्यांमध्ये वाढलेला आहे. 22 पैकी 12 राज्यात उंची कमी राहण्याचं प्रमाण आहे, स्टंटिंग ज्याला आपण म्हणतो. आणि 22 पैकी 12 राज्यात पुरुषपणाचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे ज्याला वेस्टिंग आपण म्हणतो. उंची कमी राहणं जे आहे ते आहे स्टंटिंग आणि जे कृश राहणं आहे त्याला म्हटलं जातं वेस्टिंग. म्हणजे तुमचे जे काही मसल्स असतात ते मसल प्रॉपरली डेव्हलप होत नाही. सो बेसिकली एकंदरच खूप काही चांगली परिस्थिती नक्कीच आपल्या याच्यात नाहीये. आरोग्य क्षेत्रामध्ये आणि एकंदरच हेल्थमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी वर्क करणं अपेक्षित आहे. आता निधनमध्ये वामन भोसले वय वर्ष 89 यांचं निधन झालेलं आहे. प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट संकलक होते बघा. हे चित्रपटाचं संकलन करणं आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे एडिटिंग वगैरे. 1969 साली दो रास्ते नावाचा चित्रपट आला होता, जो त्यांनी पहिल्यांदा स्वतंत्रपणे संकलन केलेला त्यांचा पहिला चित्रपट आहे, दो रास्ते. त्याच्यानंतर 1977 मध्ये इन्कार नावाचं चित्रपट आलं होतं, ज्याच्यासाठी त्यांना संकलनाकरता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याच्यानंतर अमोल पालेकर दिग्दर्शित कैरी नावाचं चित्रपट आलं होतं, जो त्यांचा संकलित केलेला शेवटचा अखेरचा चित्रपट आहे. ओके. सो दो रास्ते, इन्कार आणि त्याच्यानंतर कैरी हे 3 चित्रपट तरी किमान लक्षात असू देत. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जवळपास 4 दशकांहून अधिक त्यांनी संकलनाचं कार्य केलेलं आहे. 230 हून अधिक हिंदी चित्रपट आणि मालिकांचं संकलन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी संकलित केलेले पुढील चित्रपट बघा, की मेरा गाव मेरा देश, दोस्ताना, कर्ज, गुलाम, अग्निपथ, आंधी, सौदागर, परिचय, हिरो, रामलखन. तर हे चित्रपट जे आहेत त्यांनी संकलित केलेले आहेत आणि एकंदरीतच अग्निपथ, रामलखन सारखे चित्रपट तुम्ही बघितले असतील. पुढचा जो आपला मुद्दा आहे आजच्या याच्यातला, तर तो आहे क्रीडा संबंधीचा. ऑलरेडी विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा जी आहे ग्वाटेमालाला सुरू आहे. तुमचं काम काय आहे, मॅप मधून ग्वाटेमाला तुम्ही बघून घेतलं पाहिजे. आता जी युपीएससी बुस्टरची मॅपची सिरीज आहे ती प्रत्येकाने बघा. असं नाहीये की मी युपीएससी करत नाही तर नाही बघायला नको. तुम्ही बघा, त्याच्यातून कितीतरी गोष्टी ज्या आहेत जॉग्राफी रिलेटेड त्या तुमच्या क्लिअर होतील. आता ग्वाटेमालामध्ये विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा सुरू आहे. तुमचं काम आहे की लगेच तुम्ही मॅप काढा आणि मॅप मधून ग्वाटेमाला बघून घ्या. आता विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा जी आहे तिच्यामध्ये अतानु दास आणि दीपिका कुमारी यांना रिकव्ह वैयक्तिक प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. दीपिका कुमारीचं विश्वचषकातलं हे 3रं सुवर्ण आहे आणि सांघिक हिच्यामधलं तिचं 5वं सुवर्ण होतं, जे काल आपण बघितली होती न्यूज, तुम्हाला आठवत असेल तर. एकंदरीतच ते एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती करोना संबंधीच्या न्यूज आहेत बघा. दिल्लीमध्ये 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचं आता दिल्ली सरकारने ठरवलेलं आहे. सो दिल्लीमध्ये आता 1 मे पासून जे 18 वर्षावरील सर्वांना लस मिळणार आहे, तर तिच्यामध्ये सर्वांना मोफत कोविड-19 ची लस दिली जाईल. बरीचशी राज्य जी आहेत ती मोफत लस देण्याचा विचार करतायत. महाराष्ट्रातही तो विचार चालू आहे. त्याच्यावर पण एक महत्वाचा आर्टिकल आहे, ते आपण डिस्कस करणार आहोत. गुगलने भारताला 135 कोटींची मदत केली. आता ऍक्च्युली बघा, गुगल कंपनी
तिच्यातले जे काही कर्मचारी आहेत, भारतातलं गुगल आणि कर्मचारी यांनी पैसे जमा केलेले आहेत आणि जवळपास 135 कोटी रुपयांचा निधी भारताला ते देणार आहेत, असं सुंदर पिचाई यांनी काल स्पष्ट केलं. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी आहेत, गट अ आणि गट ब यांनी सुद्धा त्यांचं एप्रिल महिन्यातला 1 दिवस आणि मे महिन्यातला 1 दिवस असं 2 दिवसाचं पेमेंट जे आहे, ते कोरोना लढ्यासाठी देण्याचं ठरवलेलं आहे. नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. इरेना सोलबर्ग, ओके. नॉर्वेच्या पंतप्रधानांना कोरोनाच्या नियम उल्लंघनासाठी दंड सोसावा लागलेला आहे. त्यांना दंड झालेला आहे. आता पंतप्रधानांना दंड होणं तशी ही दुर्मिळ गोष्ट आहे. पण ही न्यूज का महत्वाची ती आपण बघूया. नॉर्वेचे जे पंतप्रधान पद दुसऱ्यांदा भूषविणाऱ्या इरेना सोलबर्ग आहेत बघा. त्यांची शताब्दी पूर्तीनिमित्त गेलोई मधल्या एका रेस्टॉरंटमध्ये 26 फेब्रुवारी रोजी वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. फेब्रुवारी मधली घटना आहे की नॉर्वेचे पंतप्रधान जे आहेत इरेना सोलबर्ग त्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाली आणि मग त्यांचा जो वाढदिवस आहे तो साजरा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातले 14 जण एका रेस्टॉरंटमध्ये जमले. आता 14 सदस्य या पार्टीमध्ये होते. असं म्हटलं जातं की त्या पार्टीत त्यांनी म्हणजे स्वतः पंतप्रधानांनी भेट दिली होती किंवा नाही हाही एक विषय आहे. परंतु नॉर्वे सरकारने कोरोना रोखण्यासाठी एक नियम आणला होता. तो म्हणजे काय की 10 पेक्षा जास्त जणांनी एकत्रितरित्या कोणताही इव्हेंट साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली होती. आणि जर तिथं नियम आहे की 10 पेक्षा जास्त लोकांनी येता कामा नये एकत्रित, तर त्या केसमध्ये तुमच्या कुटुंबातले 14 सदस्य एकत्रित आले आणि त्याच्यामुळे आता पंतप्रधान इरेना सोलबर्ग यांना जवळपास $2,352 दंड ठोठावण्यात आला. आता खरं तर हा दंड जो आहे हा सिंबॉलिक आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, भारतामध्ये आताची जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जर विचार केला, ते जी राजकीय लोक आहेत त्या राजकीय लोकांचे जे काही कार्यक्रम चालू आहेत किंवा निवडणूक आयोगाचा जर तुम्ही विचार केला तर निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये मद्रास हायकोर्ट म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगावर कुणाचा खटला दाखल केला पाहिजे, कारण जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने परत हातभार लावलेला आहे कोरोना वाढीसाठी. आपल्या इथले राजकीय लोक जे आहेत त्यांचे कार्यक्रम असू देत, राजकीय पक्षाचे कार्यक्रम असू देत, तिथं जी गर्दी आहे पाय ठेवायला तिथं जागा नसते. आणि मग त्यामुळे या नॉर्वे सारखं हे जे एक एक्झाम्पल आहे तर हे सिंबॉलिक आहे की कायदा हा सर्वांसाठी समान आहे, कायद्याचं पालन झालंच पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा इथून येतो. अमेरिकेने भारताला त्वरित वैद्यकीय मदतीची ग्वाही दिलेली आहे. एकंदरीतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन जे आहेत यांच्याशी 26 एप्रिल रोजी म्हणजे काल दूरध्वनीवरून संवाद साधलेला आहे आणि करोनाशी लढण्यासाठी अमेरिकेकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. कारण अमेरिकेच्या डिफेन्स ऍक्ट नुसार त्यांनी जोपर्यंत अमेरिकेची गरज पूर्ण होत नाही तोपर्यंत लसीसाठी जे काही कच्चा माल आहे तो देण्यासाठी नकार दिला होता. तर तो एक महत्वाचा मुद्दा याच्यात आहे. तर ती एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण अमेरिकेला ही आठवण करून दिली की जेव्हा 2020 मध्ये पहिली लाट आली होती कोरोनाची त्यावेळेस भारताने अमेरिकेला मदत केलेली आहे आणि ती तुम्ही विसरू शकत नाही. तर तो एक फार महत्वाचा मुद्दा होता. आता कोविशिल्ड लस जी आहे त्याच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे, औषधं आहे किंवा अन्य साधन सामुग्री आहे, तर कोविशिल्ड साठीची ती सगळी साधन सामुग्री भारताला तातडीने पुरवण्याची ग्वाही जी आहे ती अमेरिकेने दिलेली आहे. महत्वाचा मुद्दा आहे बघा. त्याला अमेरिकेने पण मदत केलेली आहे, आपल्याला गरजेचं होतं. आता इथं दुसरं जे हे आर्टिकल आहे फार महत्वाचं आहे, पोलिसांसंबंधीचं आहे की प्रोटेक्टिंग पोलीस. पोलिसांना आपण मागच्या वर्षी जे होतं की 50 लाख रुपयाचा 3 महिन्यांसाठी इन्शुरन्स दिला होता. तर तो जो इन्शुरन्स कव्हर आहे, तो परत एकदा तुम्ही आणणं गरजेचं आहे आणि सर्व फ्रंटलाईन वर्कर्सला तो लागू करणं पण अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की पोलिसांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघितलं, तर पोलिसांनी खूप महत्वाचं काम या सगळ्या प्रोसेसमध्ये केलेलं आहे. ते करत सुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं की मार्च 2021 नुसार इंडियन पोलीस फाउंडेशन 2000 त्यांनी जो काही माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार 1207 सिक्युरिटी पोलीस जे आहेत, सिक्युरिटी मॅन जे आहेत, इन्क्लुडिंग पोलीस, मग याच्यामध्ये पोलीसमॅन ऑफ स्टेट पोलीस आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस हे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. 2 लाख पोलीस किंवा सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसचे जे काही व्यक्ती आहेत, त्या 2 लाख लोक जे आहे कोरोना बाधित झालेली आहेत. म्हणजे हे फार मोठं बलिदान आहे बघा. आणि त्याच्याकरता स्कीम जी होती स्पेशल इन्शुरन्स ऑफ 50 लाख रुपीज, तर ती मेडिकल फॅटर्निटीला देण्यात आली होती बघा, है ना. आणि एकंदरीतच 3 महिन्यासाठी लिमिटेड पिरियड होता याचा, तर ते परत एक्सटेंड केलं पाहिजे, पोलिसांना दिली गेली पाहिजे. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघितली की चॅलेंजेस फॉर पोलीस. आता हे चॅलेंजेस फॉर पोलीस जे आहे तुम्हाला PSI इंटरव्ह्यू साठी खूप खूप महत्वाचं आहे की पोलिसांसमोर काय चॅलेंजेस आहेत.
पोलिसांसंबंधीच्या सुधारणांचं एक लेक्चर ऑलरेडी आपलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की मग रेशन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, इंटरस्टेट पास असेल, याच्यामध्ये पोलीस जे काही आहे, की एकंदरीतच काम करणं, सिस्टममध्ये वर्क करणं, तर त्याच्याकरता त्यांचा रोल फार फोरफ्रंटला आहे. ओके. आणि इन्फोर्सिंग द रूल्स, नियमांचं पालन करणं, ते नियम लागू करणं, याच्यासाठी पोलीस आहेत. त्यांच्यासाठी हा टफ इश्यू आहे. म्हणजे पुण्यातल्या लोकांची कारणं आली होती मधल्या काळामध्ये, की दूध आणलं होतं दुकानाहून, परत दूध दूध परत करायला चाललो वगैरे वगैरे, टिपिकल कारणं देत होते. आता तो एक महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर मधल्या काळात काय झालं होतं, की असे काही कैदी होते, की ज्यांना 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि जे अंडर ट्रायल आहेत, तर त्या लोकांना करोनामुळे सोडून देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मग परत पोलिसांवर तो मुद्दा येतो, की मग परत ते आले नाहीत, रिटर्न आले नाहीत, पॅरोलवर सोडलेलं आहे. मग ते परत त्यांना शोधा. तो एक महत्वाचा मुद्दा इथं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, ती एकंदरीतच हॉस्पिटलमध्ये जी काही सिच्युएशन आहे, मग आयसीयूचे बेड असतील, मेडिकल ऑक्सिजन असतील किंवा रेमडेसिवीर ड्रग्ससाठी जर तुम्ही बघितलं असेल, तर मग जी होणारी गर्दी आहे, तिथं परत जे काही रूल्स अँड रेग्युलेशन, त्याचं सगळं जे काही कायदा सुव्यवस्था बघणं, हा एक मेजर रोल त्यांच्यावर येतो. आणि मग इतकी पॅनिक सिच्युएशन असताना लोकांना हाताळणं, तर तोही एक महत्वाचा मुद्दा आहे. कस्टडियल डेथ आपण मागच्या वेळेस तामिळनाडूमधली केस बघितली होती बघा. सो असे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्याच्यामुळे पोलिसांना फोरफ्रंटवर काम करावं लागतंय. ओके. हे सगळे चॅलेंजेस त्यांच्यासाठी आहेत. ओके. तर त्याच्यानंतर जे काही क्रिमेशन ग्राउंड आहेत, म्हणजे एकंदरीतच मृतदेह जाळले जातात. ते क्रिमेशन ग्राउंड जे आहेत, तिथं वेटिंग आहे. तिथं परत कायदा सुव्यवस्था, सगळा भावनिक विषय आहे. मग पोलिसांना हे सगळं डील करावं लागतंय. तो पोलिसांच्या बाबतीमध्ये गोष्टी वर्क झाल्या पाहिजेत प्रॉपरली, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता कोरोनाला हद्दपार करू, आपले जे आरोग्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी लेख दिलेला आहे बघा, हा महाराष्ट्र राज्य. त्याच्यामध्ये त्यांनी सगळे आकडेवारी दिलेली आहेत. महत्वाचे मुद्दे जे आहेत, की महाराष्ट्र पॅटर्न, ऑक्सिजनची जी रेल्वे आहे, तर महाराष्ट्राने पुढाकार घेतला, ऑक्सिजनची रेल्वे सुरू झाली. त्याच्यानंतर हवाई दलाची सुद्धा मदत घेण्यात आलेली आहे ऑक्सिजनसाठी, तेही वर्क होत आहे. रेमडेसिवीरसाठी रुग्णाचे जे नातेवाईक आहेत, त्यांची जी धावपळ होती, तर त्याला आता समोर ठेवून, की त्याच्यामध्ये फक्त रुग्णालयांनाच रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात येईल आणि मग रुग्णालय त्याचा वापर करतील. तर तो एक महत्वाचा निर्णय सरकारने घेतला. आरोग्य सुविधा ज्या आहेत त्याच्यावर भर देण्यात येतो आहे आणि एकंदर हे बघा, की जी काही यंत्रणा काम करते, मग ते प्रशासकीय अधिकारी असतील, सरकार असेल, प्रत्येक जण काम करतंय या सगळ्या प्रोसेसमध्ये. कसं असतं, की जी सिच्युएशन आताची आहे तिच्यामध्ये एकदम झटकीपट निर्णय घेऊन तुम्हाला जे आहे, की रिझल्ट मिळत नाहीत. रोज नवीन आव्हानं समोर उभी राहतात. एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याचे निगेटिव्ह ॲस्पेक्ट, पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट समोर येतात. तर हे काही क्विक नाहीये, जादूची छडी नक्कीच नाहीये. लसीकरणात सुद्धा महाराष्ट्र जे आहे ते अग्रेसर आहे बघा, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. लसीकरणाच्या बाबतीत गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या आहे आणि सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून काम केलं जात आहे. तर ह्या सगळ्या मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्या अपोजिशन मध्ये उद्या एक आर्टिकल येईल, तेही मुद्दे आपण बघूयात. तो बेसिक आहे, याच्यामध्ये आकडेवारी बरीच आहे, किती हॉस्पिटल, किती बेड्स वगैरे. आता याच्यामध्ये अनफेअर अँड डेंजरस व्हॅक्सिन इनइक्वॅलिटी, आता हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण याच्यामध्ये जे आहे, की आता काय केलेलं आहे, की पासून 18 वर्षाच्या वरती जेवढे आहेत त्यांना जे आहे, तर ती लस दिली जाणार आहे. Yes. आता याच्यामध्ये मुद्दा असा येतो, की राज्य जे आहेत, म्हणजे 18 ते 44, आता जो वयोगट जो आहे, कारण आधीचा जो होता 45 वर्ष होता, 18 आणि 44 हा जो वयोगट आहे. मग आता तुम्ही जर बघितलं स्टेटच्या बाबतीमध्ये, तर जे स्टेट आहेत त्यांना जवळपास युनिव्हर्सल इम्युनायझेशन 600 मिलियन लोकांना, राज्यांना इम्युनायझेशन द्यायचं आहे, व्हॅक्सिन द्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, की युनियन गव्हर्नमेंट जे आहे, केंद्र सरकार फक्त 300 मिलियन लोकांना देणार आहे. म्हणजे स्टेट आहे, तर स्टेटकडे जे आहे जवळपास 600 मिलियन लोकांना त्यांना व्हॅक्सिनेट करायचं आहे. सेंटरचा जो मुद्दा आहे, तर सेंटरचा मुद्दा जो आहे तो फक्त 300 मिलियन लोकांचा मुद्दा आहे. मग याच्यामध्ये एकंदरीतच जी काही किंमत आहे लसीची, तो पण एक मुद्दा समोर येतो. आणि राज्य सरकारांनी मग लाभार्थी शोधणं गरजेचं आहे, की ज्यांची गरज खरंच गरजेचं आहे, की जी लोक निडी आहेत त्यांना फ्रीमध्ये द्या. बरेचशी राज्य फ्रीमध्ये देण्याचा विचार करतायत, पण तेवढं मग आपलं आर्थिक बजेट आहे का, तोही मुद्दा येतो. हा 18 ते 44चा वयोगट जो आहे, त्या वयोगटातली सर्व लोक इतकी सधन नाहीत, की ते व्हॅक्सिन घेऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की ते स्टेट गव्हर्नमेंटकडे जाऊन किंवा प्रायव्हेटमध्ये जाऊन ते व्हॅक्सिन घेतीलच. पेईंग कॅपॅसिटी जी आहे ती प्रत्येकाची नाहीये. त्याच्यामुळे लाभार्थी शोधले गेले पाहिजे. मग असं होता कामा नये. व्हॅक्सिन इनइक्वॅलिटी होईल, की कुणाला मिळेल, कुणाला मिळणार नाही, कारण त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि स्टेटनी जर सरसकट सर्वांना फ्री द्यायला लागलं, तर स्टेटची जी काही
जे तिजोरी आहे त्याचा मेजर इश्यू येतो. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की आपण बघितलं की जो जवळपास 70 ते 75% लोक जोपर्यंत वॅक्सिनेट होत नाही तोपर्यंत हर्ड इम्युनिटी नावाचा जो काही प्रकार आहे तो भारतात येणार नाही. ओके, सो तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे. तर तो एक आपण लक्षात घेतला पाहिजे. हर्ड इम्युनिटीसाठी 70 ते 75% लसीकरण होणं गरजेचं आहे. सो इनइक्वॅलिटी होता कामा नये आणि केंद्र सरकारने याच्यामध्ये खूप प्रॉपरली वर्क करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट वन जे आहे की न्यूट्रिशन लॉस. आता बघा ही सेकंड वेव्ह आली. सेकंड वेव्ह मध्ये परत मेजर इश्यू जो येतोय की यांनी काही अभ्यास दिलेले आहेत, वेगवेगळ्या लोकांनी केलेले, संस्थांनी केलेले, की हिच्यामध्ये जे आहे की आता गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जी आहे तिच्यामध्ये 5 किलो राईस किंवा व्हीट पर पर्सन पर मंथ दिलं जाईल 2 महिन्यांसाठी. पण मग यांचं असं म्हणणं आहे की हे लॉंग टर्म मध्ये तुम्ही थोडा विचार केला पाहिजे. जास्तीत जास्त दिवसांसाठी वर्क करा. कारण आता परत जो इश्यू झालेला आहे की तो मायग्रेशन झालेला आहे बघा. जे वर्कर्स होते ते परत आता गावी जात आहेत की 6 महिने पुढचं काहीच होऊ शकत नाही. हा फोटो इथं आहे है ना. मायग्रंट्स ऑन द मार्जिन त्यांचा इश्यू आहे. त्यांचं इन्कम बंद होत आहे है ना. रिडक्शन इन इन्कम, लोकांचं इन्कम, रेग्युलर लोकांचं इन्कम कमी झालेलं आहे. आपण प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल बघितला होता. मिडल क्लास जो आहे तो 32 मिलियन पीपलनी श्रंक झालेला आहे. तर तो एक महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे 5,000 पर्यंत लोकांचा जो आहे की मंथली जे आहे ते इन्कम कमी झालेला आहे. मग आता याच्यात सगळा एक मुद्दा जो येतो की लोकांचं जे इन्कम आहे, उत्पन्न आहे ते कमी झालेलं आहे या कोरोनाच्या काळामध्ये. आणि हे इन्कम कमी झाल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ती म्हणजे काय की फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा हा जो मुद्दा आहे तो तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने खूप चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. तर तो याच्यातला फार महत्वाचा आस्पेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर करोनाची लाट जी ती निवडणूक आयोगामुळेच, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मद्रास उच्च न्यायालयावर कठोर ताशेरे ओढलेले आहेत की निवडणूक आयोगाने जे आहे ही गोष्टी समजून घेणं गरजेचं होतं. आता अशी परिस्थिती आहे की जिथं निवडणूक आहे तिथं करोना नाही अशा पद्धतीने काम चालतं. ही गर्दी तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये जे आहे सामान्य कार्यकर्ता तो त्याचं जे काही हेल्थ आहे ते कॉम्प्रोमाइज होतं. तो एकंदरीतच तो मुद्दा होता. कालचे प्रश्न बघा. वसंतराव गायकवाड हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर ते सनईशी संबंधित आहेत बघा. ओके, सरन्यायाधीशांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ कोणाद्वारे दिली जाते? तर ती राष्ट्रपती देतात. आपण फोटो बघितला होता. क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकचा उपयोग ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी केला जातो. बरोबर आहे. सिंगापूरने भारताला क्रायोजेनिक टँकचा पुरवठा केला, हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहे. त्याच्यानंतर न्यायाधीश एन व्ही रमणा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? 48वे सरन्यायाधीश आहेत. स्पेस एक्स चे ड्रॅगन कॅप्सूल खालीलपैकी कोणत्या देशाच्या अवकाशवीरांना एप्रिल 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश यानात घेऊन गेलं? तर अमेरिका, फ्रान्स आणि जपान असं याचं उत्तर आहे. तो हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा 2021 बाबत बिनचूक विधान निवडा. भारताला 7 वर्षानंतर पहिलं सांघिक सुवर्ण पदक मिळालं. भारताच्या महिलांच्या संघाला रिकर्व प्रकारात आजपर्यंतचं 5वं सुवर्ण पदक मिळालं. कोमालिका बारीचं हे विश्वचषक स्पर्धेतील 5वं सांघिक सुवर्ण पदक ठरलं. फक्त अ ब ग. सौदी अरेबियाने करोना प्रतिबंधाबाबत भारताला प्राणवायू पुरवठा केला. दमन ते मुंद्रा या मार्गाने सौदी अरेबियातून प्राणवायू पुरवठा केला गेला. फक्त अयोग्य, ब योग्य, अबयोग्य यापैकी नाही. पीएम केअर्स निधीतून 551 प्राणवायू प्रकल्प जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी उभारले जाणार आहेत. विंड ऍब्सॉर्प्शन पद्धतीचे 551 प्राणवायू प्रकल्प पीएम केअर्स निधीतून उभारले जाणार. फक्त अ बिनचूक, ब बिनचूक, अब बिनचूक यापैकी नाही. आयबी आणि रॉ हे 2 विभाग कधी स्वतंत्र केले गेले? 1965, 1968, 1970, 1973. के आर आय नांगला जी आहे 402 पाणबुडी, तर ही कोणत्या देशाशी संबंधित आहे? भारत, इराक, इंडोनेशिया, भूटान. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार. हा स्पॉटलाइटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.